नमस्कार मित्रांनो, आज बनवूया आपण कढी. कढी नाही, कढी भाजी बनवूया. हे भजीसाठी पहिले आपण सगळं साहित्य करून घेऊया की आपल्याला भजी कशी बनवायची म्हणजे. आणि नॉर्मल साधी सिंपल भजी बनवायची. आपल्याला मीठ टाकायचं, चण्याचं पीठ घेतलं मी 2 ते 3 चम्मच आणि त्याच्यात थोडं चवीप्रमाणे मीठ आणि पाणी टाकून असं त्याला व्यवस्थित फेटून घेतलं. आणि आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. आणि हा बघा, चिमूटभर असा हा खाण्याचा सोडा किंवा भजी सोडा म्हणतात, तो टाकायचा आणि थोडं त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि मग ह्याला व्यवस्थित फेटून घ्या. व्यवस्थित फेटल्यानंतर हे बघा, इकडे ना तळण्यासाठी ना तेल तापलं आहे. आता याच्यात आहे ना छोटे छोटे ना भजी टाका, एकदम छोटे छोट्या प्रमाणात टाका, कारण हे आपल्याला कढीत टाकायचं आहे. हे तळल्यावरही फुलतात, कारण हे साधी असते म्हणून ही जास्त फुलते. आणि हे बघा, हे भजी ना एकदम व्यवस्थित हे बघा तळून घ्या, कारण एकदम गॅसचा आहे ना फ्लेम बारीक ठेवा, कारण आपल्याला कुरकुरीत भजी हवी, एकदम अशी गोल्डन सहित एकदम व्यवस्थित अशी भजी हवी. हे बघा, मी ना त्यांना ना मध्ये मध्ये ना असे पलटवते, जो एकदम म्हणजे कमी तेलात तळायचे यांना, कारण जास्त तेलात तळलं तर काय नाही, आपल्याला मग तेल पण आपलं वेस्ट नको व्हायला म्हणून. हे बघा, व्यवस्थित त्यांना गोल्डन तळून झाल्या माझ्या त्या भज्या. आणि मग ना मी हे बघा कढीसाठीही मसाला काढला आणि इकडे हे कढीसाठी बेसन काढलं आहे एका टोपात. आणि हे बघा, ज्या टोपात आपल्याला कढी बनवायची त्याच टोपात मी बेसन काढलं आहे बघा तुम्ही. आणि मी ना अर्धा लिटर आहे ना ताक घेतलं आहे. आणि बघा, ताक नसेल तर तुम्ही दहीही घेऊ शकतात. आणि मी ही ना पिशवी हलवली आहे ताकाची, कारण ते कसं असतं, एक घट्ट हे बसून जातं एका ठिकाणी, म्हणून ते तुला हलवून तुम्ही टाकलं की व्यवस्थित ते आपल्याला ताक भेटतं म्हणून. हे बघा, आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून प्रमाणात तुम्ही बघू शकतात, नंतरही टाकून शकतात, पण बघून घ्या तोपर्यंत आपण तयार करून देतो. आणि मग मी इकडे तळका तयार केला, त्याच्यात थोडं हिंग टाकलं, मग थोडी मोहरी किंवा राई म्हणतात तुम्ही, ती राई टाकली. त्यांना व्यवस्थित एकदम त्यांना म्हणजे तडका मारण्यासाठी एकदम व्यवस्थित गरम तेलात त्यांना टाकून दिला. आणि ते व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर मी त्याच्यात त्यांना 2 हिरव्या म्हणजे लाल मिरच्या टाकल्या, किंवा तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकतात. मी 2 लाल मिरची टाकले. आणि जे मी ना अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता हा मी ना वाटून घेतला, याला व्यवस्थित वाटून घेतला. आणि म्हणजे किंवा तुम्ही टेचूही शकतात. ते टाकून हे तेलात बघा व्यवस्थित त्याला फ्राय करून घेतलं, व्यवस्थित एकदम तळलं गेलं. खरपूस तळायचं याला पण, म्हणजे टेस्ट वाढेल त्याच्याने. आणि ते तळल्या गेल्यानंतर तोपर्यंत हे आपण हे जे ताकमध्ये बेसन वगैरे कालवलं होतं त्याच्यात मी मीठ टाकून दिलं. आणि मग हे चांगला तडका झाला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, मिरची वगैरे व्यवस्थित तळली गेली आहे. आणि हे बघा, त्याच्यात टाकून द्यायचं आहे. हे जे वाटण होतं ना, म्हणजे त्याच्यात त्यानं आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर होती, बाकी काही नाही टाकायचं, कारण आपल्या साध्या पद्धतीने एकदम चव देणारी कढी बनवायची. हे बघा, कढी व्यवस्थित उकळू द्या, व्यवस्थित म्हणजे तिला ढवळत राहायचं कढी, कारण फुटते असं म्हणतात. तिला ना व्यवस्थित तिला हलवतच राहायचं जोपर्यंत ती व्यवस्थित होत नाही, गरम नाही. आणि चेक करत राहायचं तुमचं प्रमाण. ही थोडी ना मला घट्ट झाली होती म्हणून मी थोडं त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकलं. व्यवस्थित तिला व्यवस्थित फेटत राहिली की बाबा जेणेकरून ती ना फुटायला नको, म्हणजे फुटतंय असं म्हणतात. व्यवस्थित तिला हलवून मग चेक करत राहिली की पातळ किंवा घट्ट. आणि ही माझ्याजवळ ना कसुरी मेथी होती. तुम्ही ना तुमच्याजवळ अख्खी मेथी असेल ना, तीही तुम्ही तळक्यात टाकू शकता, 2-3 दाणे, जास्त नाही. आणि मी कसुरी मेथी ना थोडी हाताने चोळून घेतली. आणि ना ही बघा, वरून मी ना थोडीशी तिला अशी टाकून दिली, कारण त्याच्याने चव जास्त वाढते कसुरी मेथीने. आणि मग बघा, व्यवस्थित त्याला हलवून घेतलं. आणि जे मी तळून ठेवले होते भजी पकोडे ते बघा, याच्यात मी ना सगळे त्याच्यात असे टाकून दिले. तुम्ही नंतरही टाकलं तरी चालेल, पण हे अगोदर अगर तुम्ही टाकून ठेवले ना तर हे ना डबलने फुलून जातात आणि हे ना जास्त चव देते. आणि तुम्हाला आठवण ठेवायची, कढी ही पातळच ठेवायची, जास्त घट्ट नाही, कारण हे पकोडे टाकल्यानंतर किंवा ही भजी टाकल्यानंतर घट्ट ही होऊन जाते कढी. आणि कढी ही बघा, चला भेटूया उद्याच्या भागाला.